अजितदादांची ही आठवण सांगणं अतिशय आवश्यक आहे. मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजे CUP शिकलो आणि तिथे आमच्या वर्गातली मुलं अतिशय हुशार होती आणि त्याच्यातला हा मेडलिस्ट मुलगा माझा क्लासमेट, त्याला अमेरिकेत PhDसाठी ॲडमिशन मिळाली होती आणि त्याला स्कॉलरशिपला अप्लाय करायला लागलं. तेव्हा त्याच्या सिलेक्शन कमिटीमध्ये दादा होते आणि त्याला सगळ्यात पहिले प्रश्न विचारला की आजच्या पेपरातल्या हेडलाईन्स काय आहेत. मग त्याला विचारलं की लोकल राजकारणाबद्दलचे वगैरे प्रश्न. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मला ह्या गोष्टींचं काहीही माहिती नाही आहे. तर त्या सिलेक्शन कमिटीतल्या एकाने कमेंट केली की तुला स्कॉलरशिप कशी द्यायची, तुला तर काहीच माहीत नाही. तेव्हा अजितदादा म्हणाले, हा मुलगा अतिशय चांगला आणि होतकरू वाटतोय, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असण्याची आवश्यकताच नाही आहे, याला आपण स्कॉलरशिप देऊया. त्यांच्या डिसायझिव्ह नेचरमुळे आणि माणसांची पारख त्यांनी फायनली PhD केलं आणि आज तो अतिशय चांगलं काम करतो आहे. त्यामुळे ही आठवण सांगणं मला वाटतं गरजेचं होतं.